तर शेतकरी बांधवांनो, ह्या तारखेपर्यंत आता होणार शेतकऱ्यांची कर्जमाफी अशी जी माहिती आहे ती आपल्याला माहिती आहे. राज्याचे जे आपले मंत्री आहे, जे आपण बघितलं तर राज्याचे जे मंत्री आहे त्यांनीच सांगितलेले आहे. ही चंद्रकांत पाटील यांनी केलेला मोठा खुलासा आहे की कोणत्या तारखेपर्यंत, जे महसूल मंत्री आहे त्यांनी सांगितलं आहे की या तारखेपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. तर काय म्हटले चंद्रकांत पाटील या संदर्भात, ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्हाला माहिती आहे, शेती संबंधी कोणतीही माहिती असली तर तुम्हाला आम्ही या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. तर शेतकरी बांधवांनो, आता आपण बघूया ही संपूर्ण माहिती काय आहे. तर शेतकरी बांधवांनो, शेतकरी कर्जमाफी देण्यासाठी पूर्वतयारी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे, असे सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी सांगितलेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत निवडणूक आचारसंहितेत त्यात आडवी येऊ नये यासाठी निवडणूक विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. जे आता माहिती आपल्याला विधान परिषदेची जी निवडणूक लागणार आहे त्यासाठी आचारसंहिता लागणार आहे, परंतु ही आचारसंहिता कर्जमाफीच्या मधात येऊ नये यासाठी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रव्यवहार केलेला आहे. 30 जूनपर्यंत शेतकरी कर्जमाफी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती जर आपण बघितलं चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेली आहे. म्हणजे 30 जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी देणार असे सुद्धा चंद्रकांत पाटलांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांना आपत्ती मदत करणे आणि कर्जमाफी अशा योजना आचारसंहितेतून बाहेर काढता येतात. त्यांनी सविस्तर असं सांगितलं की आचारसंहितेमधून शेतकरी आपत्ती जे मदत असते आणि कर्जमाफी असते ही आचारसंहितेतून केव्हाही बाहेर काढून शेतकऱ्यांना मदतही पुरवली जाऊ शकते. त्यासाठी परवानगी घ्यावी लागते. त्या दृष्टीने आवश्यक तयारीही केली आहे. यादी तयार करणे, सॉफ्टवेअर बनवणे, किती निधी लागेल याचा अंदाज तयार करणे आणि जूनच्या पुरवणीत ते घेणे असे सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे. म्हणजे जी पूर्वतयारी असतात ती यादी बनवणे, त्याचबरोबर सॉफ्टवेअर तयार करणे आणि किती निधी लागू शकतो ही संपूर्ण तयारी आता पूर्ण झाली असल्याची माहिती सुद्धा चंद्रकांत पाटलांनी दिली आहे. भाजप नेत्यावर होत असलेल्या टीकेबद्दल पाटील म्हणाले की देशात व्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक सुरू आहे. भाषण स्वातंत्र्य, लिखाण स्वातंत्र्य, त्यावर आक्रमण करायला गेलो तर देश हुकुमशाहीकडे जातो असे होईल. लिहिणाऱ्यांना योग्य पद्धतीने ट्रोल केले जाते असे सुद्धा त्यांनी म्हटलेले आहे. की आता जे भारतात संविधानाचा वापर करून बरेचसे जे टीका होतात त्यांचं असं म्हणणं आहे की त्यावर हुकुमशाहीकडे जाऊ शकतो असे सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. जर त्यांनी बघितलं तर शरद पवारांसोबत मोदीच्या बाजूने एक वाक्य बोलले जाते, त्यालाच टार्गेट केले गेले. मोदीजी जागतिक दौऱ्यावर गेले आहेत, ते देशाच्या मदतीसाठी गेले आहेत. त्यांच्यावर होणाऱ्या टीकेकडे ते दुर्लक्ष करतात आणि आम्ही त्यांच्या विरोधात जरूर लिहितो, जुन्या आठवणी सांगतो. शेती विम्यातील गोंधळाबाबत ते म्हणाले, एखादी कंपनी शेतकऱ्यांना विमा देताना त्रास देते, अन्यथा गेल्या जर आपण बघितलं 3 वर्षात शेतकऱ्यांना विमा मिळवताना फार अडचणी आलेल्या नाही असे सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेले आहे. त्यांनी पुढे जर सांगितलं की इंधन सांभाळून वापरा असे सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांना आणि बऱ्याचशा सर्वसामान्य लोकांना आवाहन केले आहे की तुम्ही आता इंधन जपून वापरा. जगभरात इंधन परिस्थिती गंभीर आहे, त्यामुळे इंधन जपून वापरले पाहिजे. आपण शेतकऱ्यांना प्राधान्याने इंधन देणार आहोत. लोकांनी थोडा प्रयत्न करावा, वाहने कमी वापरावी अशी सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी दिलेली माहिती आहे. त्यांचं म्हणणं आहे की आता शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी मिळणार. कारण कर्जमाफी जर बघितलं आपण तर आता जूनचा महिना लागण्यातच आहे आणि 30 जून पूर्वी ही कर्जमाफी असणार आहे. त्यामध्ये जो सर्वात मोठा अडसर होता सिबिल, तो सुद्धा सरकारने कॅन्सल केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा विधानसभा परिषदेची जी आचारसंहिता लागणार होती त्याचा सुद्धा या कर्जमाफीवर काहीही परिणाम होणार नाही अशी सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे. कारण जे त्यांचं याद्या बनणे, सॉफ्टवेअर तयार करणे आणि जी माहिती मागवलेली ती ही सर्व माहिती झालेली आहे. आणि या संबंधित मुख्यमंत्र्यांनी आता बैठक सुद्धा बँकांची केलेली आहे. त्यामुळे कर्जमाफी ही अंतिम टप्प्यात आहे. केव्हाही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते आणि ही कर्जमाफी डायरेक्ट डीबीटीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आणि पुन्हा एकदा शेतकरी नवीन कर्ज घेण्यासाठी पात्र होणार आहे. तर शेतकरी बांधवांना ही होती संपूर्ण माहिती आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.